पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणांपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावात नामदेव नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक शेतकरी राहत होता. नामदेवाचे कुटुंब म्हणजे त्याची पत्नी, भाऊ आणि लग्नाला आलेली मुलगी कमळा. घरात दारिद्र्य तर 18 दारिद्र्य होते, पण भक्तीचा सुकाळा होता. सकाळी तांबड फुटल्यापासून ते रात्री पंढरीनाथाची आरती होईपर्यंत घरात एकच गजर असायचा, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. नामदेवाची अवघी 3 एकर कोरडवाहू जमीन होती. ह्या वर्षी त्याने गावातील लोकांचे ऐकून आणि पंढरीच्या रायावर भार टाकून संपूर्ण शेतात कापूस लावण्याचा निर्णय घेतला. कपाशी म्हणजे शेतकऱ्याचं पांढरं सोनं. नामदेव रोज शेतात काम करताना मातीशी बोलायचा, काळ्या आई, ह्या वर्षी चांगली साथ दे ग बया. कपाशीचं पीक चांगलं आलं तर माझ्या कमळाचं लग्न थाटात उरकेन आणि त्या सावकाराचं देणं फिटलं की सुखाचा श्वास घेईन, असा तो शेतीशी बोलायचा. तो रोज विठ्ठलाच्या प्रतिमेसमोर उभा राहून प्रार्थना करायचा, देवा, घाम गाळतोय मी, पण राखण तुला करायची आहे. कपाशी लागवडीसाठी नामदेवाजवळ पैसे नव्हते. त्याने गावातील क्रूर आणि निर्दयी सावकार धोंडीबा कडून चक्रवाढ व्याजाने 50,000 रुपये कर्ज घेतले होते. धोंडीबा हा असा माणूस होता ज्याच्या मनात गरिबांबद्दल तीळ मात्र दया नव्हती. सुरुवातीला निसर्गाने चांगली साथ दिली. पाऊस वेळेवर झाला. नामदेव, भागू आणि कमळा यांनी रात्रीचा दिवस करून शेतात खुरपणी केली, खत घातले. कपाशीची झाडे नामदेवांच्या छाती एवढी उंच झाली. संपूर्ण शेत हिरवेगार दाटले. कपाशीवर पिवळी धमक फुले उमलू लागली. हे पाहून नामदेवाचा ऊर अभिमानाने भरून आला. तो विठ्ठलाला म्हणाला, माझ्या विठुरायाने माझी हक ऐकली. पण सुख नामदेवाच्या नशिबात जास्त काळ टिकणारे नव्हते. जशी कपाशी बोंडांवर आली तसा पावसाने दगा दिला. लागोपाठ 2 महिने आकाशात ढग आले नाही, पण पाऊस पडला नाही. कडक उन्हामुळे शेतातील मातीला मोठ्या भेगा पडल्या होत्या. त्याच संपूर्ण तालुक्यात बोंडअळी नावाचा भयंकर किड्याचा प्रादुर्भाव झाला. हिरवीगार झाडे पाहता पाहता काळी पडू लागली. नामदेवाने घरातले उरलेले दागिने गहाण ठेवून माघाडी औषध आणली, फवारणी केली, पण अळीने संपूर्ण पीक कुतरडून टाकले. संपूर्ण शेत जणू स्मशानभूमी सारखे दिसू लागले. पांढऱ्या सोन्याचे रूपांतर जळलेल्या कोळशात झाले होते. एक दिवस सावकार धोंडीबा त्याच्या 4 गुंडांना घेऊन नामदेवाच्या दारात आला. सावकार, नामदेवा, ओ नामदेवा, कुठे लपून बसलाय? चल, काढ माझे पैसे, व्याजासह 70,000 रुपये झालेत, असं म्हणत ओरडत उठला. नामदेव थरथर कापत बाहेर आला. सावकार, मायबाप, शेतात जाऊन बघा, कपाशी पूर्ण जळालीये. यंदा भिकेची वेळ आली आहे सावकार. पुढच्या वर्षात तुमचे पै न पै व्याज फेडतो मी. सावकार हसत म्हणाला, पुढच्या वर्षी ती वाट पाहिला, मी काय साधू संत नाहीये. पुढच्या महिन्याच्या एकादशीपर्यंत जर माझे पैसे आले नाहीत तर मी ही 3 एकर जमीन जप्त करणार आणि तुझ्या मुलीचं लग्न तर सोडूनच दे, तिला माझ्या घरात चाकरीला ठेवून घे. सावकाराचे हे शब्द ऐकून नामदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. कमळा आतून रडू लागली. सावकार निघून गेला. त्या रात्री नामदेवाच्या घरात चुलीत जाळ पेटला नाही. घरात धान्याचा शेवटचा दाणाही नव्हता. नामदेव हताश होऊन विठ्ठलाच्या फोटोसमोर बसला. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. आज त्याचा संयम सुटला होता. तो देवावर रागावला, अरे पंढरीच्या चोरा, काय पाप केलं होतं रे मी? कधी कुणाची चोरी केली नाही, कधी कुणाचं वाईट चितलं नाही, मग माझ्याच नशिबात हा दुष्काळ का लिहिलास? लोक म्हणतात तू अनाथांचा कैवारी आहेस, पण तू तर पाषाण दगड निघालास रे. जर माझी जमीन गेली तर मी आणि माझं कुटुंब याच शेतात गळफास घेऊन जीव देऊ. मग बघ तुझी पंढरी कशी चालते. त्याची पत्नी भागू त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. अहो, असं देवाला बोलू नका, तो काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. रात्री नामदेवाला रडून रडून झोप लागली. पहाटेच्या वेळी त्याला एक अद्भुत स्वप्न पडले. स्वप्नात चक्क विठ्ठल आणि रुक्मिणी उभे होते. विठ्ठलाच्या चेहऱ्यावर तेच काळे सावळे रूप आणि ओठांवर मंद हसू होते. विठ्ठलाने नामदेवाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, नामदेवा, डोळ्यात अश्रू आणू नकोस, तुझा विठ्ठल अजून जिवंत आहे. ह्या कार्तिकी एकादशीला तू सर्व चिंता सोडून पंढरपूरला ये. तुझ्या कपाशीची काळजी घ्यायला मी समर्थ. नामदेव दचकून जागा झाला. त्याने भागूला स्वप्नाबद्दल सांगितले. घरात पैशाचा 1 रुपयाही नव्हता.
भागू नये शेजाऱ्यांकडून मागून आणलेले थोडेसे पीठ घेतले, 2 भाकऱ्या थापल्या आणि नामदेवाच्या पाठीवर शिदोरी बांधून दिली. हातात टाळ आणि मुखात पुंडलिक वरदे हरी विठ्ठलांचा गजर करत नामदेव पायी पंढरपुराकडे निघाला. रस्त्यात ऊन वारा पाऊस काहीच त्याला जाणवत नव्हते. त्याचे पाय चालत होते, पण मात्र विठ्ठलाच्या चरणाशी पोहोचलेले होते. 5 दिवस अन्न पाण्याशिवाय तो चालत राहिला. एकादशीचा दिवस नामदेव पंढरपुरात पोहोचला. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यात त्याने स्नान केले. महाद्वारात पाऊल ठेवताच त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो रागेत उभा राहिला. तासानंतर जेव्हा तो गाभाऱ्यात पोहोचला तेव्हा विठ्ठलाची ती सावळी मूर्ती पाहून तो स्वतःला विसरला. त्याने विठ्ठलाच्या चरणावर डोके ठेवले. त्याचे अश्रू विठ्ठलाच्या पायावर पडत होते. पुजारींनी त्याला पुढे ढकलले, पण नामदेवाचे मन तिथेच स्थिरावले होते. त्याच वेळी पंढरपुराच्या मंदिरात एक अद्भुत घटना घडत होती. मुख्य पुजाऱ्याने पाहिले की विठ्ठलाच्या पाषाणाच्या मूर्तीला अचानक घाम सुटू लागला आहे. इतकेच नाही तर विठ्ठलाच्या हाताला आणि पायाला काळी माती लागलेली होती. जणू काही देव आत्ताच कुठल्या तरी शेतात राबून आले आहेत. पुजाऱ्यांनी रेशमी कापडाने मूर्ती पुसली, पण काही क्षणात पुन्हा मूर्तीला माती लागलेली दिसत होती. मंदिरात तुळशीचा आणि ओल्या मातीचा सुवास दरवळत होता. पुजारी थक्क झाले आणि देवाचा जय जयकार करू लागले. इकडे नामदेव पंढरपुरात देवाच्या चरणाशी लीन होता आणि तिकडे नामदेवांच्या गावात एक महान चमत्कार घडत होता. एकादशीच्या पहाटे जेव्हा संपूर्ण गाव झोपले होते तेव्हा नामदेवाच्या त्या जळलेल्या 3 एकर शेतातून एक अद्भुत प्रकाश चमकू लागला. आकाशातून हलकी रिमझिम सर सुरू झाली. गावातील काही लोक सगळी शेताकडे निघाले होते. त्यांनी पाहिलं की नामदेवाच्या शेतात एक काळा सावळा अत्यंत देखणा आणि तेज पुंज तरुण हातात कावडीने पाण्याचे हंडे घेऊन फिरत आहे. त्याच्या पायात पैंजण वाजत होते. तो तरुण ज्या जळालेल्या करपलेल्या कपाशीच्या झाडाला स्पर्श करत होता. झाड एका सेकंदात जिवंत होऊन हिरवेगार होत होते. झाडावर पांढर शुभ्र टोपऱ्या कापसाची बोंडे उमलू लागली. संपूर्ण 3 एकर शेत कापसाने असे पांढरे झाले होते जणू काही आकाशातील चांदण्या किंवा हिमालयाचा बर्फ नामदेवाच्या शेतात उतरला आहे. गावकऱ्यांनी धावत जाऊन त्या तरुणाला अडवले. गावकरी, अरे बाबा, तू कोण आहेस आणि ह्या दुष्काळात नामदेवाच्या वाळलेल्या शेतात पाणी कुठून आणतोयस? तो तरुण हसत म्हणाला, मी नामदेवाचा गडी आहे. त्याने मला पंढरपुरात हिशोब करायला बोलवलं आहे आणि त्याच्या शेताची राखण करायला मला इथं पाठवलं आहे. माझं नाव विठू आहे. पुढे बोलून तो तरुण शेताच्या मधोमध गेला आणि एका प्रकाशाच्या झोतात अदृश्य झाला. गावकरी तोंडात बोटे घालून पाहतच राहिले. द्वादशीच्या दिवशी नामदेव पंढरपुराची वारी करून गावात परतला. त्याला वाटले की सावकार धोंडीबाने त्याचे घर जप्त केले असेल, आपली मुलगी रस्त्यावर आल्या असतील. तो रडत रडत गावाच्या वेशीवर आला, पण गावकऱ्यांनी त्याला पाहिले आणि मोठ्या आनंदाने धावत आले. त्याने नामदेवाला उचलून घेतले. नामदेव गोंधळला, काय झाले बाबांनो, का माझी थट्टा करताय? गावकऱ्यांनी त्याला थेट त्याच्या शेतात नेले. शेताचे दृश्य पाहून नामदेवाच्या हातातील काठी गळून पडली. ज्या शेतात काही दिवसापूर्वी फक्त जळलेली लाकडं होती तिथे आज माणसाच्या उंची एवढी पांढरी शुभ्र कापसाने डबडबलेली कपाशी डोलत होती. संपूर्ण तालुक्यात अशी कपाशी कुठलीच आली नव्हती. तेवढ्यात सावकार धोंडीबा धावत आला आणि नामदेवाच्या पाया पडला. सावकार रडत म्हणाला, नामदेवा, मला माफ कर रे, मी पापी आहे. तुझा विठ्ठल स्वतः विठुबाया बनून तुझ्या शेतात पाणी घालत होता. मी त्या परब्रह्माला डोळ्यांनी पाहिलं. तुझं सगळं कर्ज माफ आहे. या उलट कापसाची विक्री करून येणारे सगळे पैसे तुझेच आहेत. नामदेवाने थरथरत्या हाताने कपाशीचे एक बोंड तोडले. तेव्हा त्याने त्या कापसाचे पदर सुटत होते. तेव्हा गावकऱ्यांना दिसले की त्या पांढर शुभ्र कापसाच्या धाग्यांवर नैसर्गिकरित्या विठ्ठल असे नाव उमटले होते. नामदेवाने मनोमन भंडारीच्या दिशेने साष्टांग नमस्कार घातला. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि मुखातून शब्द फुटले, माझा पंढरीनाथ देव र, तो भक्तांसाठी धावून येतो र. संपूर्ण गावात एकच गजर झाला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की